यूट्यूबवर सगळं स्वागत आहे मित्रांनो. तर आपण यूट्यूबवर काय ना काय घेऊन येतो मित्रांनो. दिवाळीच्या आधी शुभेच्छा. आपलं कहाणी सांगायचं अगोदर मित्रांनो थोडे सगळ्या दिवाळीच्या आधी शुभेच्छा आणि खूप खूप शुभकामना आहेत दिवाळीची मित्रांनो. सगळ्या दिवाळी सुखाची व समृद्धीची वंदत जावी आमच्या चॅनल मार्फत सगळ्याचसाठीच आमच्या चॅनलवर यूट्यूब मार्फत आमच्या चॅनल मार्फत दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. तर आता स्टार्ट करू आपण कहाणी मित्रांनो. ही कहाणी आहे मित्रांनो नोकरीवाल्या बायकोची मित्रांनो. तर मग हे ऐका कशी मजेदार कहाणी मित्रांनो. खूप छान व ऐकण्यासारखी कॉमेडी बी आहे आणि कॉमेडी म्हणजे थोडं मजेदार कहाणी मित्रांनो. कॉमेडी तर नसेल म्हणतात मजेदार कहाणी मित्रांनो. चला नोकरीवाल्या बायकोची चला स्टार्ट करू मित्रांनो. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो ऐका. मग नोकरी लागली म्हणून बायकोला सगळं खुश झाले मित्रांनो. नवरा खुश, बायको खुश, सासू सासू खुश. सून गेली घेऊन सगळाच. आता चला मी सगळं पोचणार, सगळं बसून खावा. आता नवरा फुगला. आता काय बसून खावा म्हणजे बायको आता बसून खायचंच काम आवडला त्यांना. काय खाऊ घालते काम माहीत म्हणजे 4 चौकात चपला खाऊ घालते का भाकरी खाऊ घालते. आता निघाले बायको हुशार. आता माझ्याबरोबर सगळे खावलेले म्हणून बाई काय करायला मित्रांनो स्वयंपाक करायला गेले काही नाही बाहेर चालली आणि संध्याकाळी येईल मित्रांनो मला कामामध्ये स्वयंपाकच करायला गेले मित्रांनो. कंटाळा नवरा म्हणलं हे काय बा म्हणलं दिवसभर घरात बसून कुत्रा म्हणजे अजून ते न ग हे न परेशान झालं मित्रांनो. आता काय करा म्हणजे म्हणजे साहेब मुलगा सांगा त्याला कसं रोज खाऊ घालायचं बसायचं तसं याची 11-12 6ला जाऊन का ड्युटी होती म्हणजे ड्युटी ती एवढी हुशार बायको मित्रांनो. मग हे आपल्या ह्याच्या माध्यमातून आपल्याला कळतं की कशा प्रकारे आपण काम करतो मित्रांनो. हुशार बायकोची कहाणी. मग नोकरीला बायको ह्याच्यावरून कळतं आपल्याला. मग बघता दिवस गेला मित्रांनो. पुढे चालेल. मग जसं दिवस चालेल मित्रांनो तसं बाहेर पगार काय तर आला नाही मित्रांनो. पगार देण्याच्या आधीच देणं करून ठेवलं मित्रांनो. सगळं आतलं गिरू ठेवलं 50,000 देऊन मित्रांनो. आणि व्याजाचे पैसे 50,000 ते नवऱ्याकडून 25,000 घडत ते मित्रांनो. 6 महिन्याच्या आत किती देणं केलं मित्रांनो 50,000 देणं लोकांचं मित्रांनो 6 महिन्यामध्ये. आणि 75,000 रुपये खर्च 75-80,000 खर्च झाला मित्रांनो. किती 6 महिन्यात पगार तरी याची लांबत गेले मित्रांनो. तर ही सरकारी नोकरीवाली बायको मित्रांनो. बघा कमाई 98 खर्चा रुपये मित्रांनो. नवरा म्हणा मला काय देणे का करणार काय पगार आहे कर देणं विचार करा मित्रांनो. नोकरदार बायको म्हणजे कसं असतं मित्रांनो 2 पैसे लावून पुढे चालणारी त्या नोकरदार बायको होता मित्रांनो. पगार कुठाली की याची कुठ झाली की मित्रांनो पहिले 70-80,000 देणं करून ठेवले. तर मग अशा बायका पुढे भविष्यामध्ये काय करू शकतात का मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो. मग ह्याच्यामध्ये हेच दिसून येते मित्रांनो आपल्याला जी बाई चिकाटी असते घर प्रपंच असते मित्रांनो. ती बाई कशा बी 2 पैसे लावून ठेवत असते मित्रांनो. मुलाची भाकर आठवत असते मित्रांनो. ह्याच्यातून सगळं येते मित्रांनो. ह्याच्यामधून सगळं काही कळत असतं. मी कहाण्या मजेदार मित्रांनो. खूप मजेदार कहाणी म्हणजे ह्याच्यातून आपल्याला शिकायला भेटते मित्रांनो. म्हणजे म्हणून तुम्हाला टाईमपाससाठी कहाणी सांगत आहे मित्रांनो. एक छोटंसं आपल्याकडून माहितीसाठी न्या कहाणी एक ऐकण्यासारखी आहे म्हणून मित्रांनो. आता चालू करून मग बघता दिवस जातात मित्रांनो. दिवस वेळ गेला असेल तर मग आता बाई प्लॅनिंग करते काही ना काही कसं काढावं कसं पळवा इथं खावलं आता बसून तर दिमागात चालतं बाईच्या दिमागात वेगळं मित्रांनो. तर जेव्हा नवरा कमवत होता तेव्हा बायकोला काय पाहिजे काय नाही सगळं आपण घरपोट होतं. जेव्हा बायको कमवत होता तेव्हा नवरा कसं खावलं बायकोला देखून असतो मित्रांनो. हे असे आजच्या जमान्याचे मित्रांनो. प्रत्येक माणसाला कळत होतं बायकांच्या कहाण्या. पण तो जेव्हा बसल्याच्यानंतर त्याला कळलं मित्रांनो एक कुतपत कारणे. मग पुन्हा हळूहळू करून काय तर कारण करून त्याला त्याच्यावर चढून भांडणाचं असं करायला मला तसं करायला म्हणून भांडणं करणं त्याचं बरोबर नवराच बरोबर नाही असं नाही त्याच्यावर पुलिस करून त्याला बाहेर काढून टाकलं मित्रांनो. कोणाला नवऱ्यालाच मित्रांनो. ते यायचं नाही ह्याच्या पुढे मी नोकरी लागल्या बायकोच्या गावात यायचं नाही. तर मग हे विचारात पडला मित्रांनो. आता म्हणा तरी पण गेला मित्रांनो. नवऱ्याला हाकून काढायचं तरी नवरा गेला बघायला गेला तर बायको दिलीच पुढे चढलेली मित्रांनो. म्हणजे एकदमच कसं असं मित्रांनो त्या फील्डमध्ये बायकाचे नोकर असतात ते टोटल गेल्या म्हणजे एकदम न कामाची जी वस्तू कामाची टाकत मित्रांनो त्यात तसल्या प्रकारचा नमुना मित्रांनो. तर मग तिथे गेला असेल तर कसं बघताना मित्रांनो. तर मग ड्युटी असते 1.5 वर्षाची मित्रांनो. काम नसते ड्युटी फक्त 1.5 वर्ष ड्युटी असते मित्रांनो. मग ते ठीक आहे कारण 1.5 वर्षात काय करायचं शेवटी काय बघतो जाते मित्रांनो. 1.5 वर्षानंतर ड्युटी संपते मित्रांनो. हे नोकरदार बायकोची कहाणी ऐकून घ्या खूप मजा राहतो तुम्हाला ऐकण्यासारखं वाटतं नंतर. मग
सगळे पगार खाऊन बसली आणि खायला तर घरात मित्रांनो गेलो नोकरदार बायकोच्या घरात किलोभर तांदूळ नको, राशन नको, काही नको मित्रांनो. मग बाईला म्हटलं का झालं बाई, ड्युटी झाली का? झाली माझी ड्युटी. आणि ड्युटी झाली आणि पगार नाही, काय नाही, घरात काही मीठ मिरचं नको, हात नको. मग म्हटलं तर कसं करायचं. आणि तिथून सामान त्या गावाच्या जागी नोकरी होती मित्रांनो, त्या तिथून सामान न्यायचं होतं शहराकडे मित्रांनो. कसं आहेत का नाही पैसे, माझ्याकडे काही पैसे नाहीत. तर मित्रांनो बघा आता नोकरदार बायको तिथून घराकडे यायला गाडीला पैसे नाहीत मित्रांनो. नोकरीला बायकाला खायचं खाड्यात घालायचं का मित्रांनो. असल्या बायका कशाला, असल्या बायका म्हणून कुठं खड्यात घालायचं का कुठं पेटवायचं मित्रांनो. काही ना माझ्याकडे, तुम्ही टमटम करा न्या. मग आता हा काम करणारा ऐकला मित्रांनो, ती टमटममध्ये घालून त्या येड्या बायकोला, तिथून नोकरदार येड्या बायकाला तिथून घरी घेऊन गेला म्हणजे कुठल्या क्रियाच्या घरात मित्रांनो. ह्याला तिथं भाडं द्यायला तुमची घरात नोकरदार बायको कुठं भाडं द्यायला पैसे नको, खायला महाग असल्या बायको कुठं फा केली पैसे की काय केली की असल्याला मेल्याच्यानंतर कोण आठवण नाही करणार मित्रांनो. तुम्हाला ही गोष्ट सांगा ते झालं मित्रांनो. मग तिथे गेल्याच्यानंतर भाडं भरणं, राशन, घरात देखील राशन पाणी नव्हतं. नोकरदार बायको, कशी बायको, नोकरदार बायको, घरात कवडीवर मीठ नको, मिरचं नको, हळद नको, तांदूळ नको, काय काहीच नको मित्रांनो. आणि नोकरदार बायको कुठे गेले पैसे माहीत नाही. फकाडा मग काही घरात गॅस टाकी देखील नको मित्रांनो भरली. मग ते काम करणारा घरात काय केला, गॅस टाकी भरला, राशन पाणी भरला, सगळं काय केलं मित्रांनो. हे नोकरदार बायको फकाट होऊन चालली मित्र. पैसा कुठे गेला माहीत नाही, आले काय कशाला काहीच रुपया नाही मित्रांनो बायकडे. मग एवढं समजून कोण आता नवरा सगळं राशन पाणी भरला, टाकी गॅसची भरला, रूमचं भाडं द्यायला चालू झालं मित्रांनो. हे म्हणजे मित्रांनो हे आता विचार ह्याच्यात कळतं मित्रांनो आपल्याला, ह्याच्यात प्रकारचं ज्ञान काय आलं मित्रांनो हे तुम्हाला कळत असेल तुम्हाला. नोकरदार बायको असून घरात मीठ नको, मिरची नको, गॅस टाकी नको, या येताना गाडी घेऊन येताना रुपया जवळ नको मित्रांनो. मग अशी बाई संसार करू शकते का, दोन पैसे पाठीमागे टाकू शकते का, मला तुम्ही उदाहरण सांगा. ह्याच्यात तुम्हाला असं ह्याच्यामध्ये कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो की जीवनावश्यक गोष्टी देखील आपल्या दोन गोष्टी जर दोन पैसे जवळ आपण ठेवू शकत नाही, ती बाई ती संसार करू शकते का आपली बाई. ह्याच्यामधून आपल्याला हे कळते मित्रांनो. ही गोष्टी ज्या बाईमध्ये नाहीत ती बाई एकच कामाची असते मित्रांनो. उद्याची भाकर आज, उद्या आपण काय करायचं ते आज ठरवून ठेवतो. चिमणी देखील आपल्या उद्याची व्यवस्था कशी करायची आपल्या हे देखील चिमणी पाखर देखील आपली व्यवस्था करू शकतो मित्रांनो. तर हे जीवनपणे एक मानव जन्मात जन्मलेली एक स्त्री आहे मित्रांनो. तर ह्याच्यामध्ये आपल्याला कळून होते किती मूर्खपणा ह्या बाईमध्ये असेल. तर हे जीवनामध्ये भरपूर काही आहे मित्रांनो की जे काही आपल्याला न सांगताच करावं लागत असते. तर हे जीवनाचे काही मुख्य आपल्या जीवनाचे काही उपजीविका भावनाचे काही मंत्र आहेत मित्रांनो की जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीचा माणसाला अनुभव व्हावा लागतो की जीवनामध्ये कशा प्रकारे आपण पाहता, कशा प्रकारे आपलं कार्य जे करतो आपण त्याची किती प्रकारे तुलना करते बायको आपल्याला हे कळतं मित्रांनो. तिथं ज्या दिवशी ज्या ठिकाणी मित्रांनो नोकरी होती बायकोला तिथं 1200ची रूम होती मित्रांनो. आणि ज्या नवऱ्याला नोकरी नाही त्यानं 2500ची म्हणजे 2200 आणि 2500ची रूम केली मित्रांनो. नोकरी असून तिनं 1200ची रूम केली आणि नोकरी नसतून ह्यानं किराच्या घरात राहून 2200-2500ची रूम केली मित्रांनो. आणि तेवढं करून बी आपला प्रपंच सांभाळा मित्रांनो. तर मग हुशार कोण विचार करते बायकोला ते प्रपंच सांभाळ देणं करून तेवढं करून बी मित्रांनो घर सांभाळून बी कोणाचा रुपया न देणं करता आपलं घर प्रपंच सगळं चांगल्याप्रमाणे सांभाळा मित्रांनो. तर हे असं प्रपंचाचं काही कला असते मित्रांनो की जी काही कशी तडजोड करावं लागते, उद्याचं कसं करत असतं हे आज आपण विचार करून आपलं घर प्रपंच त्रास समजायला म्हणतात मित्रांनो. आणि जीवन काही भरपूर समजून शिकून जातात मित्रांनो की जीवनामध्ये प्रत्येक काय आपल्याला माणसाला शिकत असते ती असते ज्ञान मित्रांनो. हे ज्ञान असल्या बायकाकडे नसतं मित्रांनो. जे समज असतात का बायका मित्रांनो की ज्याला काही काळजी असते, जे परंपरागत आपल्या खानदानी चांगल्या प्रकारचे असतात मित्रांनो, ज्याला काही सगळं ज्ञान असते, माहिती असते, चांगल्या घरच्या असतात त्या बायांना त्याच्यामध्ये काळजी असते मित्रांनो आपल्या घर प्रपंचाची. ह्याला काळजी नसते ह्याचं कारण का असं मित्रांनो माहिती आहे का, हे बाया ना 4 चौघात बसायच्या आणि त्या 4 चौघात कुठे फिरायच्या. असल्या बाया समाजामध्ये धब्बा आहे मित्रांनो की प्रपंचाला ना काय काम असं ना 4 मासात काम असतं मित्रांनो. जी ना आणि काही एवढे मोठे कपडे घेतलेले की मित्रांनो सगळं धुवून टाकायचं आणि आपण अजून दुसरे कपडे भेटत का बघायचं कुठं मित्रांनो. आणि ड्रेस घ्यायचा असं विचार करायचा 2000, 4000, 10,000, 15,000 मित्रांनो. तर हे माणूस आले बी काही कामाचं आणि गेलेले काही कामाचं नाही मित्रांनो. त्याच्यामध्ये आपलं सगळं शिकून भेटतं मित्रांनो की जीवनामध्ये काही करत असलं तर भरपूर त्याग करावं लागतात मित्रांनो. आणि ज्याला तर घ्यायचं पडलं तर द्यायचंच पडतं मित्रांनो. तर सगळं काही शिकण्यासाठी आपण फक्त काही स्वतः थोडं कुठं दिमाग लावत असतात मित्रांनो. तर ह्यासाठी प्रत्येक माणूस कुठे ना कुठे आणि
काय ना काय माणसामध्ये कुठे ना कुठे थोडं तडजोड करावं लागतं मित्रांनो. प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्ट करत नसतं. त्याच्यामध्ये सगळं आपण एका हाताने टाळी वाजत नसते मित्रांनो. प्रत्येकासाठी आपण चॅनलच्या माध्यमातून एक सांगता की मित्रांनो हे उद्देश सांगायचा मित्रांनो की एकच की एक हाताने टाळी वाजत नसते. प्रत्येक माणूस कुठं ना कुठं आपल्या सांगायचा उद्देश करत असतो. आजकालचं जमाना वेगळा निघाला मित्रांनो. आपलंच खरं म्हणून बायका पुढे करता येत आणि ह्याच्यामध्येच आणि हे नोकरदार बायको असून काय केलं मित्रांनो पाहतो मला कानामध्ये सगळं कळून चालेल तुम्हाला मित्रांनो कशा प्रकारचं आपलं भूमिका तुम्हाला सांगितली ती. तर अशा प्रकारच्या बायका असतात आणि अशा प्रकारे आपल्या घराचं जे का लागतं ते उपजीविका भागण्यासाठी हे ह्यांना कळत नाही ते संसार काय करणार मित्रांनो. तर आज आपली स्टोरी कशी वाटली काय नाही आणि कहाणी आम्हाला नक्की कळवा मित्रांनो. बाय बाय. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा मित्रांनो. आमची कहाणी कशी वाटली काय नक्की कळवा मित्रांनो. बाय बाय.